शेळके. ओके, माईक वरती पकडता का असं असं? हां, ओके, चलो बोला बरं तुम्ही एकदा. तुमचं नाव काय मॅडम? माझं नाव रेश्मा शेळके. मी प्रोडक्ट स्वतः वापरलं. तुम्ही प्रोडक्ट कशासाठी, म्हणजे काय प्रॉब्लेम होता मला तुम्हाला? मणक्याचा प्रॉब्लेम होता. मणक्याचा प्रॉब्लेम होता, काय म्हणजे काय व्हायचं की असं पुन्हा मणक्याला रग लागायची. रग लागायची? तिसऱ्या चौथ्या प्रॉब्लेमचा चांगला रिझल्ट आहे. अच्छा, किती दिवसापासून तुम्हाला मणक्याचा प्रॉब्लेम होता? आता 10 वर्षापासून. काय 10 वर्षापासून. 10 वर्षाचा प्रॉब्लेम होता? बरं, 10 वर्ष म्हणजे तुम्हाला डॉक्टर नाशिकला गेले, पुणेला, संगमनेर, अकोला. म्हणजे सगळे हॉस्पिटल फिरून झाले, पण रिझल्ट पाहिजे तसं भेटत नव्हतं. बरं, म्हणजे हातच हां, बरं, म्हणजे तो पूर्ण पेन व्हायचं. मग त्याच्यानंतर प्रोडक्टनी सुरुवात केली. मग किती प्रोडक्ट वापरले तुम्ही, किती महिने प्रोडक्ट यूज केले? 6 प्रोडक्ट वापरले, म्हणजे लगभग 3 महिने. 3 महिने प्रॉपर प्रोडक्ट वापरले. आपण भावाचं बोलू आधी, तुम्हाला रिझल्ट कसा आला? मग तुम्हाला प्रोडक्टचा त्याचा परफेक्ट रिझल्ट आला. मग आता हाताची मुवमेंट वगैरे प्रॉपर, मणक्याचा जो इश्यू होता तो क्लिअर झाला. म्हणजे जो 10 वर्षाचा प्रॉब्लेम होता 3 महिन्यात सोडला. तिथं जोरदार काय झालं चलो गुड. आता त्याच्यानंतर मग आता तुम्ही भावाचं सांगितलं, भावाचा काय प्रॉब्लेम होता? अच्छा, बरं, म्हणजे भावाने दुसरीकडून आणली. अच्छा, मग भावाला कसा रिझल्ट आला त्याचा? हां, क्या बात. अच्छा, मग आता भावाला कसा रिझल्ट? क्या बात आहे. भाई मार्केटमध्ये बरं मॅडम, मी तुम्हाला पैसे दिले काय खरं बोलायला? लक्ष देत आहे का? हॅलो, मी काय ह्यांना पैसे नाही दिले. मार्केटमध्ये लोक खोटं बोलायला पैसे घेतात, कळतंय का? कस्टमरला दिलं, त्यांना पित्ताचा, पोटाचा, ऍसिडिटीचा पूर्ण त्रास होता. त्यांना इतका रिझल्ट आला ना, त्यांनी 3-4 कस्टमर मला बघून दिले. क्या बात आहे. म्हणजे बघा, मी बोललो ना, हा एकमेव बिझनेस असा आहे की त्या रेफरन्स वरती कार्यक्रम केला तर तुम्हाला बिझनेस भेटतो. हॅलो, कळतंय का? हा एकमेव बिझनेस असा आहे जिथं रेफरन्सने तुम्हाला मोठा बिझनेस भेटतो. आता बघा, त्यांची लिंक बघा, त्यांनी वापरलं, भावाकडे गेलं, भावाकडे इथपर्यंत आलं, आता ते कुठं चिखलीपर्यंत चालले पसरतच. ह्याची ताकद आहे नेटवर्किंग, कळतंय का? आता बघा, खाली नंतर असं असणार की खाली कुणी पण जाऊन प्रोडक्ट देणार, पण प्रॉफिट कोणाला असणार? हॅलो, कोणाला असणार? बरं मॅडम, आता किती दिवस झाले तुम्ही काम करता? 6 महिने होत आले. बरं, पहिले इन्कम किती रुपयाचं आलं होतं आठवड्याचं? किती? 700 600. ओके, पहिले किती आलं होतं? 3,600 3600 रुपयाचं आलं. हायेस्ट किती आलं आठवड्याचं? अच्छा, एका आठवड्याचं हायेस्ट तेवढं पेमेंट आलं. ओके, सुरुवात बेसिक काहीतरी झाली असं. ओके, डन 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 डन. आणि मग आतापर्यंत टोटल इन्कम किती गेलं? 30 पर्यंत इन्कम गेलं. आणि तुम्ही याच्या आधी तुम्ही काय करायचं, म्हणजे काय कळतंय? शेती करता करता एका स्त्रीला 3600 रुपयानं जर तुम्ही एका आठवड्याचं इन्कम पकडलं, महिना किती झाला? 14 ते 4000 पकडा. चला, 4 चौक 16, 15,000 राऊंड फिगर. बरोबर, लाडकी बहिणीला नाही भेटत. कळतंय का?